कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. खेड तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होती आहे. आज शुक्रवार 3 जुलै सकाळी 10 ते 12च्या दरम्यान भरणे नाका पुलाजवळ नदीची पाणी पातळी 5.10 मीटर इतकी नोंदवण्यात आली. ही पातळी 5 मीटरच्या इशारा पातळीपेक्षा अधिक असल्यानं नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. खेड तालुक्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम होऊ लागला असून जगबुडी नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होतीये. सध्या नदीची पाणी पातळी धोक्याच्या 7 मीटर पातळीपेक्षा कमी असली तरी मात्र तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. परिणामी जगबुडी नदी दुथडीवरून वाहत असून प्रशासन परिस्थितीवरती बारकाईने लक्ष ठेवून आहे. महसूल आपत्ती व्यवस्थापन, पोलीस आणि सोबतच संबंधित यंत्रणा परिस्थितीवरती सातत्यानं लक्ष ठेवून आहेत. नदीच्या पाणी पातळीमध्ये नियमित निरीक्षण करण्यात येत असून आवश्यकतेनुसार पुढील उपाययोजना करण्यात येणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावं, अनावश्यकपणे नदीपात्र किंवा पूरग्रस्त भागात जाणं टाळावं आणि अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचं पालन करावं असं आवाहन खेड प्रशासनानं केलंय. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीनं स्थानिक प्रशासनाजवळ संपर्क साधावा असं आवाहन देखील करण्यात आलं. पावसाचा जोर कायम असल्यानं जगबुडी नदीच्या पाणी पातळीवर पुढील काही तास विशेष लक्ष ठेवण्यात येत असून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला प्रशासनानं दिलेला आहे. कोकण कट्टा न्यूज, खेड, रत्नागिरी.